नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 4 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून 10 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वाचा जीआर म्हणजेच शासन निर्णय निर्गमित करून या 4 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सततच्या पावसाचे अनुदान अखेर मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे 4 जिल्हे कोणते आहेत, या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये हे सततच्या पावसाचं अनुदान भेटणार, याचबरोबर शेतकऱ्यांना या केवायसी करावी लागणार का नाही, याचबरोबर याची यादी कुठे बघायची, कशी बघायची, याचबरोबर या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि एकूण या जीआरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती कोटी रुपयांची मदत केली जाणार, याचबरोबर मित्रांनो हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येणार, याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला सर्वप्रथम माहिती सांगणार आहे शासन निर्णय म्हणजे शासनाचा जीआर 10 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजे परवाच्या दिवशी निर्गमित केलेला होता। या साइडला मी तुम्हाला ते जीआर टाकणार आहे, तुम्हाला माहिती खोटी वाटत असेल तर या ठिकाणी 10 सप्टेंबरचा जीआर पाहू शकता। सततच्या पावसाचे अनुदान हे मंजूर केलेलं आहे आणि वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांना ही मदत भेटणार आहे। आणि मित्रांनो, आता ही मदत आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार, आपण त्या सर्व जिल्ह्याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता ही मदत पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याच्या अगोदर सततच्या पावसाचं अनुदान देण्यात आलेलं होतं, परंतु याच्यामध्ये भरपूर शेतकरी वंचित राहिले होते आणि अशा वंचित राहिलेल्या जिल्ह्यात अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25,97,00,000 रुपयाची पुन्हा भरपाई मंजूर करण्यात आलेला आहे आणि हे सततच्या पावसाचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुदान न भेटलेल्या म्हणजे सततच्या पावसाचं अनुदान न भेटलेल्या शेतकरी बांधवांना आता हे अनुदान भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे परभणी। मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याच्यापूर्वी सततच्या पावसाचं अनुदान देण्यात आलेलं होतं, परंतु भरपूर शेतकरी याच्यापासून वंचित राहिलेले होते, कारण की त्यांचे प्रस्ताव शासनाकडे गेलेले नव्हते। त्यामुळे आता कार्यालय, तलाठी कार्यालय असतील किंवा तालुका प्रशासन असेल, त्यांच्या माध्यमातून हे फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रस्ताव पाठवले होते आणि अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याचा सुद्धा सततच्या पावसाच्या अनुदानाचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या अनुदानाचे पैसे एकूण 21,29,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। याचबरोबर मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे अमरावती, आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुद्धा सततच्या पावसामुळे नुकसान झालेलं होतं आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याच्या अगोदर सततच्या पावसाचं अनुदान भेटलेलं होतं, परंतु त्याच्या अगोदर जे काही सततच्या पावसाच्या अनुदानापासून वंचित राहिलेले शेतकरी होते त्यांना हे अखेर अनुदान पुन्हा मंजूर झालेलं आहे आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 13,20,00,000 रुपयाचं सततच्या पावसाचं अनुदान अखेर मंजूर करण्यात आलेलं आहे। याचबरोबर मित्रांनो, चौथा जिल्हा आहे वाशिम, आणि वाशिम जिल्ह्याला सुद्धा सततच्या पावसाचं अनुदान भेटलेलं होतं, परंतु त्या अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा अखेर आता अनुदान मंजूर केलेलं आहे आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 69,12,000 रुपये हे सततच्या पावसाचं अनुदान अखेर मंजूर करण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी 2024 या महिन्यामध्ये या 4 जिल्ह्याचे प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलेले होते आणि अखेरची तारीख ती होती आणि अखेर शासन निर्णय जीआर 10 सप्टेंबर 2024 रोजी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना हे सततच्या पावसाचं अनुदान अखेर मंजूर करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर हे अनुदान आता हेक्टरी किती रुपये येणार हे सर्वप्रथम बघूयात। मित्रांनो, हे अनुदान हेक्टरी 13,600 रुपये जिरायत पिकासाठी, याचबरोबर 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत, आणि आपण जर विचार केला तर बागायती ज्या शेतकऱ्यांचं बागायती क्षेत्र आहे त्यांना हेक्टरी 27,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत, आणि ज्या शेतकऱ्यांचं फळपीक आहे, बाग लागवड आहे, त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 36,000 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत। अशा प्रकारे हे सततच्या पावसाचं अनुदान या 4 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे, जमा होणार आहे। तर मित्रांनो, जीआर हा 10 सप्टेंबर 2024 चा आहे आणि 10 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार जीआर नुसार सततच्या पावसाचे अनुदान अखेर
अखेर शासनाने मंजूर केलेला आहे। याच्यामध्ये अहिल्यानगर, परभणी, अमरावती आणि वाशिम या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 61,16,74,000 रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि हा अतिरिक्त निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 10 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झालेल्या जीआरच्या नुसार आपण सततच्या पावसाच्या अनुदानाच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाची माहिती 4 जिल्ह्याची घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।